गुड मॉर्निंग मित्रांनो, पहा आपण आज नेक्स्टचा पॉइंट घेणार आहोत, डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स. तर डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर म्हणजे काय, तर परिमेय संख्यांचे दशांश रूप. पहा, तर तुम्हाला यामध्ये परिमेय संख्या माहित पाहिजे, दशांश रूप म्हणजे काय माहित पाहिजे, म्हणजे रॅशनल नंबर आणि डेसिमल पॉइंट दोन्ही गोष्टी माहित पाहिजेत. तर बाळांनो, रॅशनल नंबरची डेफिनेशन मी सुरुवातीला सांगितलेली आहे आणि तुम्हाला आजही सांगतोय. पहा, ठीक आहे. पहा, थोडक्यात रॅशनल नंबरची डेफिनेशन आपण अशी सांगितली होती, इफ द नंबर्स ऑफ द फॉर्म p डिवाइडेड बाय q. पहा, इफ द नंबर्स ऑफ द फॉर्म p डिवाइडेड बाय q बट q इज नॉट इक्वल टू 0. पहा, इफ द नंबर्स ऑफ द फॉर्म p डिवाइडेड बाय q बट q इज नॉट इक्वल टू 0 where p and q are any integer numbers, then the numbers p divided by q are called rational numbers. पहा बाळांनो, मराठीमध्ये सांगतोय, ज्या संख्या p छेद q च्या स्वरूपात असतात. बघा, ज्या संख्या p छेद q म्हणजे थोडक्यात ज्या संख्या अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये असतात, परंतु q च्या ठिकाणी शून्य नको आहे. q च्या ठिकाणी म्हणजे छेदाला शून्य नको आहे बाळांनो. आणि p आणि q या कोणत्याही पूर्णांक संख्या पाहिजेत. p आणि q या कोणत्याही पूर्णांक संख्या असतील तर p छेद q च्या स्वरूपात जी संख्या असते ना, त्या संख्येला परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर म्हणतो बाळांनो. लक्षात आलं? पहा, ज्या संख्या p छेद q च्या स्वरूपात असतात परंतु छेदाला शून्य नको आहे, म्हणजे q च्या ठिकाणी शून्य नको आहे, आणि p आणि q च्या ठिकाणी कोणतीही पूर्णांक संख्या चालते. पूर्णांक म्हणजे काय, ती धन पण असते आणि ऋण पण असते. ही p आणि q च्या ठिकाणी पाहिजे, फक्त q च्या ठिकाणी म्हणजे छेदाला शून्य नको आहे. तर बाळांनो, p छेद q च्या स्वरूपामध्ये ज्या संख्या असतात ना, त्याला आपण रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या म्हणतोय. लक्षात आलंय बाळांनो? छान. आता पहा, मी ह्याच्या पुढची तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतोय, डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्यांचे दशांश रूप. पहा, द डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर इज ऑब्टेन्ड बाय डिवाइडिंग इट्स न्यूमरेटर बाय द डिनोमिनेटर. म्हणजे पहा, परिमेय संख्येच्या अंशाला छेदाने भागून ती संख्या दशांश अपूर्णांकात व्यक्त करता येते. या दशांश अपूर्णांकाला त्या परिमेय संख्येचे दशांश रूप असे म्हणतात. बाळांनो, तुमच्या थोडक्यात लक्षात येईल. पहा, मी काय म्हणतोय, परिमेय संख्येच्या अंशाला छेदाने भागून. आता परिमेय संख्या तर सांगितलं तुम्हाला, अंश आणि छेदाच्या स्वरूपात असतात. फॉर एक्झाम्पल पहा, आपण एक एक्झाम्पल घेऊया बाळांनो. एक्झाम्पल म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतो उदाहरण. पहा, आता हे उदाहरण आहे ना, समजा मी असं घेतो 5 डिवाइडेड बाय 7. 5 डिवाइडेड बाय 7 इज इक्वल टू, आता 5 डिवाइडेड बाय 7. आता जर तुम्हाला असं डिवाइड करता येत नसेल ना बाळांनो, तर नेहमीची भागाकाराची पद्धत वापरा. मग मला सांगा, पहिल्यांदा तुम्हाला हे समजलं, सांगा 5 डिवाइडेड बाय 7 हा रॅशनल नंबर आहे का, म्हणजे ही परिमेय संख्या आहे का? आहे. छान. काय हो? कारण ती p छेद q च्या स्वरूपामध्ये आहे, कारण ती अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये आहे. अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये, म्हणून ही परिमेय संख्या आहे. मग इथं मायनस असेल, इथं मायनस असेल. बाळांनो, मायनस असू द्या प्लस असू द्या, फक्त छेदाला शून्य नको आहे. मात्र ती संख्या p आणि q च्या स्वरूपामध्ये, अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये पाहिजे, तर त्याला आपण परिमेय संख्या म्हणतो. म्हणजे बाळांनो, लक्षात आलं, ही संख्या p छेद q च्या स्वरूपामध्ये, म्हणजे q च्या ठिकाणी शून्य नाही, म्हणजे छेदाला शून्य नाही, आणि p आणि q ह्या कोणत्याही इंटेजर नंबर आहेत, म्हणजे कोणत्याही पूर्णांक संख्या आहेत बाळांनो. ठीक आहे. आता पहा, मग आपण इथे लिहिताना काय सांगितलं होतं तुम्हाला, परिमेय संख्येच्या अंशाला, ही परिमेय संख्या आहे, अंश म्हणजे वरचा, परिमेय संख्येच्या अंशाला छेदाने भागून ती संख्या दशांश अपूर्णांकात व्यक्त करता येते. दशांश अपूर्णांकात व्यक्त करता येते. या दशांश अपूर्णांकाला त्या परिमेय संख्येचे दशांश रूप असे म्हणतात. पहा, म्हणजे बघा, आता ही संख्या ना दशांश अपूर्णांकात व्यक्त करता येते. आता ही कशी करता येते पहा. आता मला सांगा, आता इथं 5 न आपल्याला 7 ला भागायचं आहे का 7 न 5 ला भागायचं आहे? हो, छान. 7 न 5 ला डिवाइड करायचं आहे. 7 न 5 ला डिवाइड करायचं आहे. मग तुम्हाला माहित आहे बाळांनो, नेहमीच आपण डिव्हायडेशनचं सिम्बॉल हे वापरतो.
ठीक आहे. आता मला सांगा 5 कुठे येणार, इथे येणार, आणि 7 या ठिकाणी. मला सांगा 7 तुम्ही 5 ला डिवाइड करताय, मग 7 चा टेबल तुम्हाला तयार करावं लागणार पहिल्यांदा. ठीक आहे बाळांनो, ज्यांना येते त्यांनी डायरेक्ट लिहिलं तर चालतंय, पण मी समजण्यासाठी सांगतोय. जर तुम्हाला 7 5 ला डिवाइड करायचं असेल तर 7 च्या टेबल मध्ये 5 आहे का नाही हे चेक करण्यासाठी पहिल्यांदा बाळांनो 7 चा टेबल साइडला काढा लिहून. पहा 7 1 चा 7, 7 2 चा 14, 7 3 चा 21, 7 4 चा 28. ठीक आहे 28. त्याच्यानंतर पहा 7 5 चा 35, 7 6 चा 42, 7 7 चा 49, 7 8 चा 56. बस. आणि 7 9 चा आहेच 63 आणि 7 10 चा 70. बाळांनो हा टेबल लिहिलेला आहे मी. आता आपल्याला काय करायचं आहे माहित आहे, या ठिकाणी पहा आपल्याला 7 5 ला डिवाइड करायचं आहे. 7 5 ला डिवाइड करायचं आहे ना, मग मला सांगा 7 च्या टेबल मध्ये 5 दिसतोय का कुठं? पहा बघा 7 च्या 5 मध्ये सर्वात लहान संख्या 7च आहे, त्याच्यानंतर सर्व मोठ्या संख्या आहेत, म्हणजे 7 14 28 अशा वाढत गेलेल्या संख्या. मग आपल्याला इथं कोणती संख्या हो? 5. 5 म्हणजे 7 पेक्षा लहान आहे, म्हणजे मला सांगा 7 च्या टेबल मध्ये 5 नाही. आणि मग पहा म्हणजे 7 न 5 ला भाग जात नाही. आणि जर असा असेल ना, थोडक्यात लहान संख्येला मोठ्या संख्येने भाग जात नसतो, आणि असा असेल तर अशा वेळेस आपण इथं घेतो दशांश चिन्ह. पहा म्हणजे ह्याला म्हणतो डेसिमल पॉइंट, म्हणजे 0 पॉइंट लिहितो, असं 0 पॉइंट लिहितो. मग ह्याला म्हणतो डेसिमल पॉइंट. ह्याला काय म्हणतो? डेसिमल पॉइंट. कधी हो? जर लहान संख्येला मोठ्या संख्येने भागायचं असेल तर. पहा मग 5 लहान आहे ना 7 पेक्षा, म्हणजे 7 आपण 5 ला डिवाइड करतोय, म्हणजे 5 हे 7 पेक्षा लहान आहे आणि 7 न भागतोय. मग 7 च्या पाड्यामध्ये 5 आहे का कुठं? नाही. म्हणून इथं काय घेतो आपण? डेसिमल पॉइंट, दशांश चिन्ह घेतोय बाळांनो. इथं काय घेतोय? दशांश चिन्ह. आणि ज्यावेळेस असा दशांश चिन्ह घेतो ना, त्यावेळेस या 5 च्या खाली परत 0 लिहायचं आणि ह्याच्या खाली काय करायचं? ह्या दोघांचे ऍडिशन म्हणजे 5 + 0 5. आणि ज्यावेळेस आपण दशांश चिन्ह घेतो ना, कशासाठी घेतो? भाग जात नाही म्हणून घेतो. मग पहा परत आता दशांश चिन्ह घ्यायचं नाही. आता या 5 वरती हे 0 आहे ना, हे 0 घ्यायचं, म्हणजे काय झालं? थोडक्यात 50 झालं. पहा आता 5 वरती किती? 0 घ्यायचं, कारण 5 ला तर डिवाइड होत नव्हतं, म्हणून आपण इथं डेसिमल पॉइंट घेतला, दशांश चिन्ह घेतलं. आणि तेच दशांश चिन्ह म्हणजे तिथनं थोडक्यात यामध्ये त्या 5 ला 10 न गुणलेलं असतं, ते इथं आलं म्हणजे 50 झालं. त्याच्यावर किती घेतलं? 0 घेतलं, म्हणजे झालं 50. आता मला सांगा 7 च्या पाड्यामध्ये 50 आहे का? पहा 7 च्या पाड्यामध्ये 50, म्हणजे ह्या 50 ला भाग जातोय का? बघा आहे का? नाही. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं, जर 7 च्या टेबल मध्ये 50 नसेल ना, तर त्या 7 च्या टेबल मध्ये 50 ला जवळची पण त्या 50 च्या आतली संख्या पाहिजे, आतली लहान संख्या पाहिजे. 50 ला जवळची परंतु 50 पेक्षा लहान संख्या पाहिजे. अशी कोणती संख्या हो? बघा 14 7 14 21 28 35 42 49 56. आता 42 50 पेक्षा लहान आहे, पण मी काय म्हणलंय? 50 ला जवळची पण 50 पेक्षा लहान 49, आणि इथं 56 आहे. आता 49 आणि 56 पैकी जवळची कोण आहे? दोन्ही पण जवळचे आहेत, कारण 50 नंतर 56 आहे, इकडे 49 आहे. पण आपण काय म्हणलंय? 50 पेक्षा लहान संख्या पाहिजे, आतली पाहिजे, 50 च्या आतली. कुठले आहे? 49 आहे बाळांनो. मग हे जे 49 आहे ना बाळांनो, हे 49 किती नंबरला हो? 7 च्या पाड्यामध्ये 7 नंबरला. छान. मग ही जी 7 नंबर आहे ना, तो इथं लिहायचा, आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 7 7 49 इथं लिहायचं, आणि ह्या दोघांची वजाबाकी करताना पहा परत शून्यातून 9 जात नाही, मग इथं आपण 1 घेतो म्हणजे 10 समजतो, आणि 10 तून 9 गेल्यानंतर राहतं 1. ठीक आहे. आणि परत घेतलेला हातच्या दिला, आणि मग हे 5 आणि हे घेतलेला हातच्या 1 आणि 4 5 5 5 गेले 0, म्हणजे मग बाळांनो जे उत्तर आलं ना तुमचं 0.7, ह्याला दशांश रूप म्हणतो. पहा ह्याला काय म्हणतोय आपण? दशांश रूप, डेसिमल पॉइंट म्हणतो. ह्याला काय म्हणतोय आपण? डेसिमल पॉइंट. म्हणजे पहा हा झाला ह्याचा डेसिमल पॉइंट. आता इथे रिमाइंडर उरली तुमची, रिमाइंडर 1 आहे.
ठीक आहे. ते नंतर आपल्याला ह्याच्या पुढं 2 पॉइंट महत्वाचे आहेत. ठीक आहे, त्या पॉइंट मध्ये तुम्हाला सांगतो. रिमाइंडर उरल्यानंतर काय करायचं, यामध्ये डिवायझर कुठला आहे, डिव्हिडंड कुठला आहे आणि क्वोशियंट कुठला आहे बाळांनो. ठीक आहे, हवा शाला म्हणतो आपण रिमाइंडर. रिमाइंडर म्हणजे बाकी, जी शिल्लक उरते ना त्याला म्हणतो रिमाइंडर बाकी. जे वरती येतं ना त्याला म्हणतो क्वोशियंट, भागाकार म्हणतो बाळांनो. त्याला काय म्हणतो, भागाकार म्हणतो. ही जी आहे ना ह्याला म्हणतो डिवायझर, भाजक. हा, आणि हा जे आहे ना ह्याला म्हणतो डिव्हिडंड म्हणजे भाज्य म्हणतो. लक्षात ठेवा, काय म्हणतो, भाज्य. बघा, भाजक म्हणजे जेने भागतो त्याला डिवायझर भाजक म्हणतो, ज्याला भागतो त्याला डिव्हिडंड भाज्य म्हणतो. ठीक आहे, जे शिल्लक उरतं त्याला रिमाइंडर बाकी म्हणतो, आणि जे भागाकार करून येतं उत्तर त्याला क्वोशियंट, भागाकार म्हणतो. बाळांनो समजलं एक्झाम्पल? ओके, छान. आता पहा नेक्स्ट, त्यामधली सेकंड आपल्याला महत्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉइंट आहे. पहा, टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजे खंडित दशांश रूप. आता पहा, खंडित दशांश रूप. आता दशांश रूप म्हणजे तर काय सांगितलं तुम्हाला, ह्याला आपण दशांश रूप म्हणतोय. दशांश रूप, कारण हा डेसिमल आहे ना, डेसिमल म्हणजेच दशांश बाळांनो. म्हणजे जे उत्तर तुमचं पॉइंटच्या स्वरूपामध्ये असतं त्याला आपण डेसिमल फॉर्म म्हणतो, किंवा ते डेसिमलच्या स्वरूपामधलं आन्सर झालं, दशांश स्वरूपातलं उत्तर झालं. बाळा लक्षात येते? पहा, हे जे आहे ना ह्याला डेसिमल पॉइंट म्हणतो, म्हणजे हे दशांश रूप झालं. आता जे पाहतो ना आपण, पहा, टर्मिनेटिंग डेसिमल पॉइंट म्हणजे दशांश चिन्हाचे खंडित रूप. पहा, किंवा खंडित दशांश रूप, खंडित दशांश रूप. आता खंडित दशांश रूप कशाला म्हणायचं? पहा, ज्या ठिकाणी पूर्णपणे भाग जाऊन बाकी म्हणजे तुमची रिमाइंडर आहे ना ती 0 येते, आणि त्या ज्या संख्येला भाग घालवतोय आपण त्या संख्येला भाग पूर्ण जाऊन ज्या ठिकाणी उत्तराचा खंड होतो, म्हणजे भागाकार पूर्णपणे सांगता येतो, त्या भागाकाराला खंडित दशांश रूप असे म्हणतात. पण त्यावेळेस बाकी किती आली पाहिजे बाळांनो? 0 आली पाहिजे. आता पहा, आपण पहिल्यांदा त्याची डेफिनेशन व्यवस्थित सांगतोय बाळांनो. If we divide one number by another number, then the remainder becomes 0. पहा बाळांनो काय सांगतोय, व्यवस्थित ऐकून घ्या. If we divide one number by another number, then the remainder becomes 0. That is, here the process of division ends. Such a decimal form of a rational number is called a terminal decimal form. पहा काय म्हटलेलं आहे, जर एखाद्या संख्येला एखाद्या संख्येने भागले असता, पहा, जर एखाद्या संख्येने भागले असता, एखाद्या संख्येने भागले असता, पहा, बाकी 0 आली. बाकी म्हणजे इथं यायला पाहिजे, पहा, पण इथं आपली 1 आलेलं आहे, त्यामुळे हे आपलं टर्मिनेटिंग डेसिमल पॉइंट नाही. ठीक आहे, म्हणजे हे खंडित दशांश रूप नाही. पहा, एखाद्या संख्येने भागले असता बाकी 0 आली, तर अशा उदाहरणात मिळणाऱ्या दशांश रूपाला म्हणजे ह्या दशांश रूपाला खंडित दशांश रूप असे म्हणतात बाळांनो. म्हणजे टर्मिनेटिंग डेसिमल पॉइंट असे म्हणतात, किंवा टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म असे म्हणतात, म्हणजे खंडित दशांश रूप म्हणतात. कधी हो? पहा, जर एखाद्या संख्येने भागून जर बाकी इथे 0 उरली, तर जी येणारा दशांश रूप आहे ना ह्या दशांश रूपाला टर्मिनल डेसिमल पॉइंट किंवा टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजे दशांश खंडित रूप असे म्हणतात, जर बाकी 0 आली तर. पहा बाळांनो, आता तुम्हाला मी एक उदाहरण घेतोय आणि ते उदाहरण समजून सांगतोय. पहा, पहिलं एक्झाम्पल मी असं घेतलेलं थोडक्यात, 19 डिवायडेड बाय 2 म्हणजे 19 भागिले 2. आता 19 ला आपल्याला 2 भागायचं मी तिथं सांगितलंय. ज्याला भागायचं आहे ते ह्याच्यात लिहितो भागाकाराच्या चिन्हात, आणि ज्यानं भागतो ते इथं लिहितो. आता 19 ला भागायचं बाळांनो. आता मला सांगा, म्हणजे तुम्हाला 2 चा पाडा लिहायला पाहिजे आता सारखा. ठीक आहे बाळांनो, 2 चा पाडा लिहून घ्या. हवा बे एक बे, ठीक आहे, परत बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, ठीक आहे, बे सख 12, बे सत्ती 14, बे 8 16, बे 9 18,
आणि बेन आहे 20. ठीक आहे बाळांनो, हा टेबलही या ठिकाणी मी लिहिलेला आहे. आता मला सांगा 19 ला आपण 2 न भागतोय. आता मला सांगा 2च्या टेबल मध्ये 19 कुठे दिसतंय का पाहू. म्हणजे 19च्या पाड्यामध्ये पहा, 19च्या पाड्यामध्ये तुम्हाला 2च्या पाड्यामध्ये 19 दिसतंय का कुठं. 2च्या पाड्यामध्ये 19 बघा बघा 2च्या पाड्यामध्ये 19, 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 आहे, 12, 14, 16, 18 आणि डायरेक्ट 20. मग 18 आणि 20च्या मध्ये 19 आहे का कुठे इथं नाही. म्हणजे 2च्या पाड्यामध्ये 2च्या टेबलमध्ये 19 नाही बाळांनो. मग आपण आता सांगितलं होतं तुम्हाला जर ती संख्या नसेल तर काय करतो आपण. छान, म्हणजे हा 19च्या जवळची संख्या बघतो पण 19 पेक्षा लहान. 19 पेक्षा लहान. मग मला सांगा आता इथं पहा, मगाची आतली संख्या लहान होती त्यामुळे आपल्याला तो प्रॉब्लेम आला. पण इथं आता तसं नाही बाळांनो, आतली संख्या मोठी आहे त्यामुळे इथं शून्याचा भाग बसत नाही. मग मला सांगा 2 ने इथं भाग जातोय कारण 19 ला जवळची संख्या आहे 2च्या पाड्यामध्ये. 19 ला जवळची संख्या 2च्या पाड्यामध्ये कोणती आहे. 18 आहे. बरोबर आहे बा. 92, 18 हे 18 आहे. पण हे 18 आहे ना ते किती नंबरला हो. 9 नंबरला. लक्षात ठेवा किती नंबरला. 9 नंबरला. मग ज्या नंबरला 18 आहे ना तो नंबर वरती लिहायचा. लक्षात ठेवा. आणि ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन खाली म्हणजे 2 9 चा 18. पहा 2 9 चा 18 म्हणजे 92, 18. आणि या दोघांची जर सबट्रॅक्शन केली बाळांनो 9 मधून 8 गेले, 1 उरले आणि एकातून 1 गेले, 0 उरले. आता पहा, आता मात्र 2 ना आपल्याला 1 ला भाग घालवायचाच आहे कारण आपण इथं पॉइंट पाहतोय ना तो टर्मिनेटिंग डेसिमल पॉइंट म्हणजे खंडित दशांश रूप पाहतोय. म्हणजे त्या ठिकाणी त्या दशांश रूपाचा खंड झाला पाहिजे आणि रिमाइंडर 0 आलीच पाहिजे. मग मला सांगा आता 2च्या टेबल मध्ये 1 आहे का कुठं पहा बर. 2च्या टेबल हे नाही बाळांनो, हे 2 1 चा 2 आहे, 2 आहे इकडचं बघायचं. मग 2 ना आपण 1 ला भाग घालवणार आहे आता. मग 2 न 1 ला भाग घालवतो म्हणजे आता 2 पेक्षा 1 लहान आहे त्यामुळे साहजिक 2च्या पाड्यामध्ये 1 नसणार आहे. आणि जर असं नसेल तर मी काय सांगितलं होतं तिथं डेसिमल पॉइंट घ्यायचा. डेसिमल म्हणजे दशांश चिन्ह घ्यायचं. मग इथे येणार दशांश चिन्ह. आणि ज्यावेळेस आपण दशांश चिन्ह घेतो त्यावेळेस या 1च्या खाली परत 0 लिहितो आणि परत 1 आणि 0 1 आणि त्याच्यावर परत 0 घेतो म्हणजे 10 होतं. आता मला सांगा परत 2च्या पाड्यामध्ये 10 आहे का. आहे. किती नंबरला आहे. 5 नंबरला. 2 पंचे 10. ठीक आहे. मग किती नंबरला आहे. 5 नंबरला. तो नंबर वरती आणि दोघाचा गुणाकार खाली म्हणजे 10. आणि या दोघाची वजाबाकी करा बाळांनो. उत्तर किती आलं तुमचं. 0 आलं. म्हणजे पहा बाळांनो या ठिकाणी तुमची रिमाइंडर आहे ना. रिमाइंडर म्हणजे बाकी 0 आली आणि जे वरती 9.5 उत्तर आलं ना ह्याला म्हणतो आपण बाळांनो डेसिमल पॉइंट म्हणजे टर्मिनेटिंग डेसिमल पॉइंट. खंडित दशांश रूप. पहा तुम्हाला आपण अखंडित दशांश रूप घेतल्यानंतर लक्षात येईल. मात्र खंडित लक्षात आलं तर पहा ज्यावेळेस त्याची रिमाइंडर 0 येते. रिमाइंडर 0 आलं ती खाली भाग घालवण्यात अर्थ नाही बाळांनो. तुम्ही 2 ना आता 0 ला भागलं उत्तर 0च येत जाणार आहे. त्यामुळे पुढे 0 लिहिलं काय न लिहिलं काय काहीच फरक पडत नाही बाळांनो. मात्र रिमाइंडर 0 आली की इथं भाग जाणं थांबतं बाळांनो. म्हणजे इथं झालं टर्मिनेटिंग डेसिमल पॉइंट. ह्याला म्हणतो आपण खंडित दशांश रूप. खंडित दशांश रूप. बाळांनो समजलं. पहा मित्रांनो तर आपला नेक्स्ट थर्ड पॉइंट असा आहे की नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे त्याला म्हणतो बाळांनो आपण अखंडित दशांश रूप. पहा नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म अखंडित दशांश रूप. आता ज्या पद्धतीने आपण टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म पाहिलं म्हणजे खंडित दशांश रूप पाहिलं त्याच पद्धतीने आता नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म पाहतोय. पहा खंडित दशांश रूप कशाला म्हटलं होतं आपण ज्या ठिकाणी पूर्णपणे भाग जातो म्हणजे बाकी 0 येते रिमाइंडर 0 येते आणि त्याचा जो क्वेश्चन आहे ना तो मग दशांश चिन्हाच्या डेसिमल पॉइंटच्या फॉर्म मध्ये येतो. त्याला आपण खंडित डेसिमल फॉर्म म्हणजे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजे खंडित दशांश रूप म्हटलं. आता बाळांनो त्याच्या पूर्णपणे अपोजिट आहे की नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजे अखंडित डेसिमल फॉर्म म्हणजे अखंडित
दशांश रूप पहा. आता अखंडित दशांश रूप कशाला म्हणायचं की त्याची बाकी तर शून्य येणार नाहीच बाळांनो. तुम्ही असं कितीही भागात गेला एखाद्या संख्येला की त्याची बाकी म्हणजे रिमाइंडर आहे ना ती 0 येणार नाहीच. आणि त्याचा जो क्वोशंट म्हणजे भागाकार आहे ना तो दशांश चिन्हामध्ये परत परत म्हणजे रिपीट तोच होत जाईल. लक्षात ठेवा, रेकरिंग म्हणतो त्याला आपण, म्हणजे परत तोच येत जाईल. लक्षात ठेवा, सतत. ह्याला म्हणतो आपण नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. पहा बाळांनो, आपण ऍक्च्युली डेफिनेशन आणि एक्झाम्पल पाहतोय की नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म अखंडित दशांश रूप कशाला म्हटलेला आहे पहा. इफ वी डिवाइड वन नंबर बाय अनदर नंबर then the remainder becomes again and again non-zero. पहा बाळांनो, हे दोन्हीचे डेफिनेशन मी व्यवस्थित दिलेले आहेत. ठीक आहे, पहा. If we divide one number by another number then the remainder becomes again and again non-zero and the quotient is repeated in decimal form. Such type of decimal number is called a non-terminating decimal form. पहा काय म्हटलेलं आहे, जर एखाद्या संख्येने भागले असता पहा किंवा परिमेय संख्येमधल्या अंशाला छेदाने भागले असता बाकी शून्य येत नसेल आणि त्याचा जो भागाकार आहे ना दशांश चिन्हातला जो भागाकार आहे तो परत परत सतत तोच तो रिपीट येत असेल म्हणजे परत तोच येत असेल तर त्याला म्हणायचं नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजे अखंडित दशांश रूप. बाळांनो, परत एकदा सांगतोय पहा, जर एखाद्या संख्येने भागले असता बाकी शून्य येत नसेल म्हणजे रिमाइंडर शून्य येत नसेल आणि त्याचा भागाकार आहे ना दशांश चिन्हाच्या स्वरूपामध्ये परत परत तोच येत असेल तर त्या स्वरूपामध्ये जी संख्या असती परिमेय संख्या त्या परिमेय संख्येचे जे आपल्याला डेसिमल फॉर्म दशांश रूप येतं ना त्याला आपण अखंडित दशांश रूप असे म्हणतो. लक्षात ठेवा. आता पहा, इथं दिलेलंच आहे व्यवस्थित, तेही सांगितलेलं आहे मराठीमध्ये. आता फॉर एक्झाम्पल पहा, आपण एक एक्झाम्पल पाहूया. पहा, समजा मी असं म्हटलं एक्झाम्पल नंबर 1 घेऊया आपण याच्यावरती एक्झाम्पल म्हणजे ह्याला मराठीमध्ये म्हणतो उदाहरण. पहा, उदाहरणार्थ समजा 18/42 आहे. ठीक आहे बाळांनो, 18/42. आता पहा, हे 18/42 आहे ना बाळांनो, या ठिकाणी एक गोष्ट काळजीपूर्वक करायची. पाठीमागे पण आपण बोललोय, जर दोन्ही संख्या एका टेबलमध्ये असतील तर दोन्ही संख्येला एका टेबलनं डिवाइड करायचं म्हणजे भाग घालवायचा. नसेल तर न्यूमरेटरच्या संख्येमध्ये जर डिनॉमिनेटर असेल तर न्यूमरेटरनं डिनॉमिनेटरला डिवाइड करायचं. नसेल तर डिनॉमिनेटरच्या टेबलमध्ये न्यूमरेटर असेल तर डिनॉमिनेटरनं न्यूमरेटरला डिवाइड करायचं. ठीक आहे बाळांनो, पहा मला सांगा मग आता 18च्या टेबलमध्ये 42 आहे का म्हणजे 18च्या पाड्यामध्ये 42 आहे का नाही. 18 दूनी 36, 18 त्रिक 54 म्हणजे 36 आणि 54 म्हणजे मधली संख्या येतच नाही. त्याच्यानंतर मला सांगा 42च्या पाड्यामध्ये तर कधीच 18 नसणार कारण 42 मोठा आहे आणि 18 लहान आहे. ठीक आहे, त्यामुळे 42 आणि 18ला भाग जाणार नाही. मग आता बघा, आता 18 आणि 42 हे एकाच पाड्यामध्ये आहेत का पहा, कोणत्या एकाच पाड्यामध्ये. छान, 2च्या पण आहे, 2 पण जातोय. अजून एका पाड्यामध्ये सांगा. ठीक आहे, हा 3च्या पण पाड्यामध्ये 3 संग 18. ठीक आहे, आणि 16 त्रिक 48 अजून एक संख्या. हा छान, 6च्या पाड्यामध्ये पहा सर्वात मोठी संख्या म्हणजे जेवढी जास्तीत जास्त मोठी संख्या आहे ना त्या मोठ्या संख्येने अंशाला छेदाला भाग गेला पाहिजे. मग पहा 6नं 18लाही भाग जातोय आणि 42ला जातोय. मग मला सांगा 6च्या टेबलमध्ये किती नंबरला 18 आहे हो? 3 नंबरला. छान, म्हणजे पहा आपण ह्याच्या पुढे लिहितोय साइन त्रिक 18 आणि खाली साई 42 म्हणजे पहा काय झालेलं आहे या ठिकाणी हो, अंशाला आणि छेदाला एका संख्येनं भाग गेलेला आहे. पहा, अंशाला आणि छेदाला एका संख्येने भाग गेलेला आहे म्हणजे 18 आणि 42 हे एकाच टेबलमध्ये. कोणत्या तर 6च्या. 6 3चा 18 आणि 6 7चा 42 म्हणून त्याच्या पुढे मी रिझल्ट लिहितोय डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 6. पहा याच्या पुढे रिझल्ट लिहूया आपण डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय
6 पहा, म्हणजे अंशाला आणि छेदाला 6 ने भागून, अंशाला आणि छेदाला 6 ने भागून. पहा बाळांनो, म्हणजे ऍक्च्युली ना आपला आता तुम्ही म्हणता 18 ला 42 ने भागायचं का 3 ला 7 ने भागायचं. 18 ला 42 ने भागलं तरी उत्तर तेच येणार आहे आणि 7 न 3 ला भागलं तरी उत्तर तेच आहे. पहा, 42 न 18 ला भागलं उत्तर तेच येईल आणि 7 न 3 ला भागलं उत्तर तेच येणार आहे. आपण हे का केलं, असं रिड्यूस केले म्हणजे कमी केले, लक्षात ठेवा. कारण 42 चा टेबल तयार करणं किंवा प्रत्येक विद्यार्थ्याचा पाठ असेलच असं नाही, मात्र छोटे टेबल असतात ते पाठ असतात. म्हणून आपण काय केलं, जो दिलेला फ्रॅक्शन आहे ना किंवा दिलेला रॅशनल नंबर आहे ना त्याचं रिड्यूस करून रॅशनल नंबर लिहिला, म्हणजे कमी संख्येत कमी ह्याच्यामध्ये रॅशनल नंबर तयार केला. ठीक आहे बाळांनो, परिमेय संख्या तयार केली. म्हणजे ती कुठली आली हो, थोडक्यात बघा. मग परत मी इथे लिहितोय 18 डिवायडेड बाय 42 इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 7. म्हणजे थोडक्यात ह्याच्यावरूनच हे लिहिलेलं आहे आपण. आता ह्याच्या पुढे आपल्याला अखंडित दशांश रूपाच्या स्वरूपामध्ये येतंय का पाहायचं, का खंडित दशांश रूपाच्या स्वरूपामध्ये. आता म्हणजे मला सांगा, या ठिकाणी आपल्याला भागायचं आहे बाळांनो. पहा, नेहमीचं भागाकाराचं चिन्ह काढा आणि इथं किती ना कितीला भागताय हो, छान, 3 न 7 ला भागताय. म्हणजे यामध्ये 3 येणार आणि यामध्ये 7. म्हणजे थोडक्यात लहान संख्येनं आपण मोठ्या संख्येनं लहान संख्येला भागतोय. पहा, मग आता मला सांगा, तुम्ही 7 न ज्यावेळेस 3 ला भागताय ना, 7 न 3 ला भागताय त्यावेळेस तुम्हाला 7 चा टेबल म्हणजे 7 चा टेबल माहित पाहिजे, 7 चा पाडा माहित पाहिजे. आणि 7 चा पाडा येत नसेल किंवा कुठलाही टेबल असेल येत नसेल तर साईडला अगोदर तयार करा, तो लिहायचा व्यवस्थित, जेणेकरून आपण चुकणार नाही बाळांनो. पहा, मग मी काय करतो, पहिल्यांदा 7 चा टेबल आहे ना तो साईडला इथं लिहितोय. पहा बाळांनो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, 7 1 चा तुम्हाला माहित आहे, 7 1 चा 7, 7 2 चा 14, 7 3 चा 21, 7 4 चा 28. ठीक आहे. पहा, 7 5 चा 35, 7 6 चा 42, 7 7 चा 49, 7 8 चा 56, 7 9 चा 63 आणि 7 10 चा 70. पहा बाळांनो, मी आता हा टेबल का लिहिला सांगतो बाळांनो. कारण आपणाला 7 न 3 ला भागायचं आहे, 7 न 3 ला भागायचं. आता मला सांगा, मग 7 च्या पाड्यामध्ये 3 दिसतंय का बघावं. आपण पाडा लिहिलेला आहे, 7 च्या पाड्यामध्ये 3 आहे का, नाही. 7 च्या पाड्यामध्ये 3 नाही. मग मी मगाशी सांगितलेलं आहे तुम्हाला, खंडित दशांश रूपामध्ये जर त्या पाड्यामध्ये ती संख्याच नसेल तर आपण काय करतो, त्या ठिकाणी डायरेक्ट डेसिमल पॉइंट घेतो, म्हणजे दशांश चिन्ह घेतो. लक्षात ठेवा, काय करतो, दशांश चिन्ह. मग दशांश चिन्हाच्या इकडे तुम्ही म्हणता शून्य का लिहायचं, ते दशांश चिन्ह आहे बाळांनो. त्यामुळे शून्य लिहिलं काय न लिहिलं काय काही फरक पडत नाही. 0 पॉइंट म्हणजे 0 पॉइंट लिहू शकता तुम्ही, ह्याला म्हणतो डेसिमल पॉइंट. आणि मग पहा, का असं घेतो, कारण 7 च्या पाड्यामध्ये 3 नाही. 7 च्या पाड्यामध्ये 3 आहे का, नाही. म्हणजे 7 न 3 ला भाग जात नाही. 7 च्या पाड्यामध्ये 3 नाही बाळांनो, 7 च्या पाड्यामध्ये 3 नाही. म्हणून आपण इथे घेतला डेसिमल पॉइंट आणि इथे घेतो 0. आणि आता काय करतो, हे 3 ला 3 आहे असं लिहितो आणि ह्याच्यावर घेतो 0. आता तुम्ही म्हणता ह्याच्यावर 0 कुठून आणला, कारण जो डेसिमल पॉइंट घेतला ना, डेसिमलचा अर्थ दशांश, दशांश म्हणजे बाळांनो 10. म्हणजे थोडक्यात ह्या 3 ला 10 न गुणायचं, म्हणजे 3 10 30 होतं. ठीक आहे बाळांनो, म्हणजे 30 आहे ना, म्हणजे 3 वर 0 घेतो, 30 झालं. पहा, आता ह्या 30 ला परत 7 न भाग घालवायचं. आता 7 च्या पाड्यामध्ये 30 आहे का, पहा 30 नाही बाळांनो, पण 30 ला जवळची संख्या आणि 30 च्या आतल्या, अगोदर सांगितलंय तुम्हाला मी, अशी संख्या शोधायची की ती 30 तर पाहिजे, नसेल तर 30 च्या आतली, 30 ला जवळची पाहिजे. मग 30 च्या आतली 30 ला जवळची कुठली आहे, पहा बरं. बघा, 21 आहे, 28 आहे, 35 आहे. 21 चा विषय सोडा, 28 आणि 35 च्या मध्ये 30 आहे, पण 30 आहे का इथं, 7 चोक 28 आहे, 7 5 35. 35 पाहिलं तर 30 च्या पुढे आहे, 28 पाहिलं तर 30 च्या आतमध्ये, मग 28 आहे. पहा, मग हे 28 आहे ना बाळांनो, 28 किती नंबरला आहे हो, 4 नंबरला आहे. छान. मग ज्या नंबरला 28 आहे ना, म्हणजे त्या 30 ला जवळची संख्या, तो नंबर वरती लिहायचा, इथं लिहायचा.
आणि ह्या दोघाचा गुणाकार म्हणजे 7 चोक 28 इथे लिहायचं. लिहिलं बाळांनो. आता ह्या दोघाची सबट्रॅक्शन करायची, व्यवस्थित वजाबाकी करायची. आता पहा, परत शून्यातून 8 जात नसतं म्हणून आपण काय करतो, इथं 10 समजतो, एक हातच्या घेतो कॅरी आणि 10 मधून 8 घालवतो. म्हणजे 10 तून 8 गेलं, 2 राहिलं आणि इथं जो हातच्या घेतलेला होता ना तो हातच्या परत इथं देऊन टाकतो बाळांनो. म्हणजे 2 आणि 1 हा 3 झाला आणि परत 3तून 3 गेले, 0 उरले. पहा, म्हणजे बाळांनो परत 2 उरलं. ठीक आहे. आता तुम्ही म्हणताल आता ह्या 2 ला भाग जातोय का 7 न? नाही जात बाळांनो. मग परत काय करायचं, परत ह्याला 10 न गुणायचं म्हणजे 20 होते. 2 ला 10 न गुणल्यावर म्हणजे थोडक्यात त्या 2 वरती परत 0 घ्यायचं. 0 घेतलं, झालं 20. आता मला परत सांगा, परत 7च्या पाड्यामध्ये 20 आहे का बघा? नाही. पण 20 ला जवळची आणि 20च्या आतली संख्या कुठली हो? 14. छान, 14 आहे पहा. आणि ही 14 आहे ना, ती किती नंबरला आहे हो? 2 नंबरला आहे. पहा, 14 किती नंबरला आहे? 2 नंबरला. मग ज्या नंबरला ती संख्या आहे ती वरती लिहायची बाळांनो भागाकारामध्ये, आणि ह्या दोघाचा गुणाकार म्हणजे 7 दुनी 14 इथं लिहायचं. म्हणजे पहा इथं आले. ठीक आहे. ह्यांची वजाबाकी परत करा बाळांनो. पहा, परत शून्यातनं 4 जात नाही म्हणजे 10तनं 4 गेले, 10तनं 4 गेले, 6 उरले. इथं घेतलेला हातच्या परत इथं नेऊन टाकला आणि हे 1 आणि 1 2, 2तून 2 गेले, परत 0. ठीक आहे बाळांनो. परत आलं 6. आता मला सांगा, परत 7च्या पाड्यामध्ये 6 आहे का हो? नाही, कारण 6 लहानच आहे 7 पेक्षा. त्यामुळे परत काय करायचं, ह्या 6 वरती ना एक 0 घ्यायचा. म्हणजे थोडक्यात 6 ला 10 न गुणलं 60 येते. ठीक आहे. म्हणजे 60 झालं. आता परत 7च्या पाड्यामध्ये पहा 60 आहे का कुठं? नसेल तर 60 ला जवळची संख्या बघायची. बघा बरं 60 आहे का? नाही. मग 60 ला जवळची संख्या 63 नाही बाळांनो. 63 आहे पण 60 पेक्षा मोठे. आपलं काय ठरलंय, त्या संख्येच्या आतली पाहिजे. म्हणजे 60च्या आतली कुठली आली? 56 आली. छान, कुठली? 56. आणि ती किती नंबरला आहे हो? 8 नंबरला. मग ज्या नंबरला आहे तो नंबर वरती लिहायचा बाळांनो आणि त्या दोघाचा गुणाकार म्हणजे 7 8 56 इथे लिहायचा. ठीक आहे बाळांनो. ह्याची परत सबट्रॅक्शन केली, वजाबाकी केली. परत शून्यातून 6 जात नाही म्हणजे 10तनं 6 गेले, 4 उरले. हातच्या घेतलेला दिला, 5 आणि 1 6, 6 मधून 6 गेले, 0. परत 4 झालं बाळांनो. पहा, परत 4 ला 7 न भाग घालवायचा आहे. मग 4 ला 7 न जात नाही म्हणून 4 ला 10 न गुणायचं किंवा 4 वरती 0 घेतो आपण म्हणतो, म्हणजे 40 झालं. आता 7च्या पाड्यामध्ये परत 40 आहे का? पहा कुठं? नाही. पण 40 ला जवळची पण 40 पेक्षा आतली संख्या कुठल्या हो? 35. छान. ही किती नंबरला आहे? 5 नंबरला. मग इथं आलं 5. ज्या नंबरला ती संख्या वरती आणि त्या दोघाचा गुणाकार खाली. ठीक आहे बाळांनो. पहा 35. ह्या दोघाची वजाबाकी परत करा. ठीक आहे. पहा 35. मला सांगा, परत शून्यातून 5 गेले म्हणजे 10तून 5 गेले, 5 घेतलेला हातच्या दिला, 3 आणि 1 4, 4तून 4 गेले, 0. ठीक आहे बाळांनो. आता परत काय झालं पहा, या ठिकाणी झालं तुमचं 5. परत 5 ला भाग जातोय का हो? नाही. परत घ्यायच्या वरती 0 झालं किती? 50. आता मला सांगा, 7च्या पाड्यामध्ये 50 आहे का? नाही. पण 50 ला जवळची 50च्या आतली संख्या कोणती? 49. मान्य आहे बाळांनो. आणि ही 49 किती नंबरला आहे हो? 7 नंबरला. छान. म्हणजे ज्या नंबरला ती संख्या इथं लिहिणार तुम्ही 7 आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे ह्या दोघाचा गुणाकार इथं लिहिणार. मान्य आहे बाळांनो. पहा 49 आणि यांची वजाबाकी केली तर परत 10 मधून 9 गेले, 1 उरले. घेतलेल्या हातच्या दिल्या, परत 4 आणि 1 5, 5तून 5 गेले, 0. आता मला सांगा, परत ना आले 1. परत 1 ला भाग जात नाही 7 न म्हणून आपण ह्याच्यावर घेतोय 0 बाळांनो. ठीक आहे. आता मला परत सांगा, 7च्या पाड्यामध्ये 10 आहे का? 10 नाही. पण जवळची संख्या कुठली? 7. छान. पण ही 7 किती नंबरला आहे हो? 1 नंबरला आहे, लक्षात ठेवा. मग ज्या नंबरला आहे ना तो नंबर वरती आणि दोघाचा गुणाकार खाली. 7 1 7. आता मला परत सांगा, 10तून 7 गेले, 3 उरले. ठीक आहे. पहा 10 मधून 7 गेले, 3 उरले. परत 7 न 3 ला भाग जातोय का? नाही. मग 3 वर काय घेताय तुम्ही? 0 घेताय. झालं 30. परत 7च्या पाड्यामध्ये 30 आहे का? पहा नाही. 7च्या पाड्यामध्ये 30 नाही. पण 30 ला जवळची संख्या आहे कुठले हो? 28 आहे. छान. म्हणजे बाळांनो हे रिपिटेशन चालू झालं. आता बघा रिपिटेशन चालू झालं म्हणजे
किती नंबरला आहे 28? 4 नंबरला. बघा म्हणजे 7 चोक 28 4 नंबरला. आणि इथे केली वजाबाकी, तर काय येते बघा, परत इथं उरतंय 2. परत 2 ला भाग जात नाही म्हणून काय घेतो आपण, 0 घेतो. परत होतंय 20. म्हणजे बघा बघा हे 30 आलं, परत हे 28 आलं, परत हे 20 आलं. म्हणजे बाळांनो हे आहे ना, नाऊ देर इज अ रिपिटेशन म्हणायचं. नाऊ देर इज अ रिपिटेशन म्हणजे हे पुनरावृत्ती परत येत चाललेलं लक्षात ठेवा. बघा ना आता ह्या वरच्या संख्या यायला लागल्या ना, बघा 30 आलं, परत 28 आलं, परत 20 आलं, परत 20 ला भाग घालवला, परत इथं 14 येणार आहे, परत 7. म्हणजे परत त्या संख्या येत जातात लक्षात ठेवा. आणि हे जे आहे ना बाळांनो, म्हणजे रिमाइंडर 0 होत नाही आणि आपला जो भागाकार क्वोशंट आहे ना तो परत परत तोच रिपीट येत जातो लक्षात ठेवा. म्हणजे बघा 42 85 71, परत इथं तेच येणार आहे. 42 85 71, परत तेच येणार आहे. 42 85 71. बाळांनो तुम्ही असं अहोरात्र जरी जागत आणि भाग घालवत बसला ना, तुमचं उत्तर तेच येणार आहे. 0.42 75 71, 42 75 71, 42 75 71, 42 75 71. कारण तेच ते रिपीट होत जाते बाळांनो. म्हणून इथं काय लिहायचं माहित आहे बाळांनो, बघा नाऊ देर इज अ रिपिटेशन. पहा नाऊ देर इज किंवा देर विल बी रिपिटेशन. पहा नाऊ देर विल बी रिपिटेशन. नाऊ देर विल बी रिपिटेशन. बाळांनो पहा समजलंय का सांगा. पहा नाऊ देर विल बी रिपिटेशन म्हणजे हे समजलं एक्झाम्पल तुम्हाला. बाळांनो हे जर समजलं असेल तर आपण आता प्रॅक्टिस स्टार्ट करतोय ना, तो सेम ह्याच पद्धतीने समजला सांगा. आणि म्हणजे ह्याचं उत्तर आहे ना, आता ह्याचं उत्तर पहा काय आलेलं आहे तुमचं 0.4 आणि ह्याच्यावरती डॉट द्यायचं, बस एवढंच लिहायचं बाळांनो. किंवा हे टोटल 1 पर्यंत लिहिलं तरी चालेल आणि मग त्याच्यावरती डॉट किंवा एक रेष सोडली, त्याला रेकरिंग म्हणतो आपण बाळांनो. पहा 82571 आणि असं केलं तरी चालतंय बाळांनो. ऑर पहा ऑर किंवा असं लिहिलं तर चालतंय मी ऑर किंवा 0.4 डॉट म्हणजे परत. पण ते 4 डॉट लिहिलं ना ह्याचा अर्थ काय होतो बाळांनो, ते 4 परत रिपीट येत होतं. आणि ह्याचा अर्थ काय रेकरिंग, ही एवढी संख्या परत येते. 42 85 71, परत 42 85 71, परत 42 85 71. बाळांनो समजलंय. आता पहा याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट स्टार्ट करतोय. आणि आता प्रॅक्टिस सेट आहे ना बाळांनो, पहा प्रॅक्टिस सेट नंबर ह्याच्या पुढचा 1.3. तर पहा मित्रांनो आपला प्रॅक्टिस सेट 1.3 असा आहे, म्हणजे सराव संच 1.3. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. म्हणजे खाली दिलेल्या परिमेय संख्या दशांश स्वरूपात लिहा. पहा खाली दिलेल्या परिमेय संख्या दशांश स्वरूपात लिहा. मग तुम्हाला सांगितलंय डेसिमल फॉर्म हे 2 टाईपचे आहेत. आता आपण पाहिलेल्या डेफिनेशन बाळांनो, की फर्स्ट डेफिनेशन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजे खंडित दशांश रूप, आणि सेकंड डेफिनेशन नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म अखंडित दशांश रूप. म्हणजे आता त्यांनी जे सांगितलंय ना, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म, खाली दिलेल्या परिमेय संख्या दशांश रूपात लिहायच्या. म्हणजे त्या 2 फॉर्म मध्ये लिहायच्या. मग कोणत्या 2 फॉर्म मध्ये आपण सांगायचं नाही बाळांनो, ज्या फॉर्म मध्ये येईल त्या फॉर्म मध्ये. जर त्या दिलेल्या परिमेय संख्येची रिमाइंडर 0 आली तर त्याला आपण टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणतो. म्हणजे दिलेल्या परिमेय संख्येची बाकी जर 0 आली तर ते जर त्याचा जो भागाकार असतो तो खंडित असतो लक्षात ठेवा. आणि जर दिलेल्या परिमेय संख्येची बाकी जर 0 नाही आली तर बाळांनो त्याचा जो भागाकार असतो ना अखंडित दशांश चिन्हाच्या स्वरूपामध्ये असतो. म्हणजे आताची लास्टची डेफिनेशन पहा. तर आता एक्झाम्पल असं आहे तुमचं 9 डिवायडेड बाय 37 म्हणजे 9 भागिले 37 आहे बाळांनो. म्हणजे इथं 9 ला आपण 37 न भागायचं आहे, तर नेहमीच भागाकाराचं चिन्ह काढा बाळांनो. त्यामध्ये 9 कुठं लिहायचं आणि 37 कुठं लिहायचं आहे हे व्यवस्थित पहा. 9 कुठं लिहायचं आणि 37 म्हणजे कशाला भागतोय पहा बाळांनो. आपण 9 ला 37 डिवाइड करतोय म्हणजे 9 इथं येणार बाळांनो आणि 37 इथं येणार आहे तुमचं. म्हणजे 9 ला 37 न भागतोय. मग तुम्हाला माहित आहे एखाद्या लहान संख्येला
आपण मोठ्या संख्येने भागू द्या, नसेल तर मोठ्या संख्येला लहान संख्येने भागू द्या, ह्याच्यासाठी टेबल तयार करायचो. म्हणजे ज्या संख्येला भागतोय त्या संख्येचा टेबल तयार करायचा. म्हणजे आता आपण इथं 37 न 9 ला भागतोय, तर इथं 37 चा टेबल तयार करायचा. बाळांनो टेबल आता 37 म्हणजे 37 ही जी नंबर आहे, ही जी संख्या आहे ना मोठे आहे, त्यामुळे टेबल पहिल्यांदा व्यवस्थित तयार करा. पहा मग या ठिकाणी आपण टेबल तयार करूया. पहा 37 गुणिले 1 37 येते. पहा 37 गुणिले 1 37. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा 37 गुणिले 2 37 दुनी 74 येते. व्यवस्थित पहा बाळांनो. बेसाती 14 कॅरी 1 बेत्रिक 6 आणि आलेला हातच्या 1 7. त्याच्यानंतर 37 गुणिले 3 पहा किती येते. 3 7 21 हातच्या आले 2 3 त्रिक 9 आणि 2 11 म्हणजे 111. ठीक आहे बाळांनो. त्याच्यानंतर पहा 37 चोक 128 पहा नाही 148 येते. पहा बाळांनो 37 चोक 148. ठीक आहे. त्याच्यानंतर 37 पाचा टेबल बाळांनो तयार करायचा आहे. माझ्याही पाठ नाही, तुम्हालाही याच पद्धतीने करावं लागतील. 37 पाचा पहा 5 7 35 कॅरी 3 म्हणजे 3 आला हातच्या आणि 5 त्रिक 15 15 आणि हे 3 18. ठीक आहे. म्हणजे किती झालं 185. बघा 5 7 35 5 हातच्याले 3 परत 5 त्रिक 15 15 3 18 185. त्याच्यानंतर पहा 37 गुणिले 6 म्हणजे 37 सक्क करायचं आहे. 6 7 42 42 ला 2 हातच्याले 4 परत 6 त्रिक 18 18 आणि 4 22 म्हणजे 222. ठीक आहे बाळांनो. त्याच्यानंतर 37 सप्त करा. 37 गुणिले 7 7 7 49 हातच्याले 4. ठीक आहे. परत 7 त्रिक 21 21 आणि 4 25 म्हणजे 259 झाले. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पहा आता लागला तर पुढे टेबल तयार करूया. म्हणजे 37 8 37 9 37 10 तर सोपा आहे बाळांनो. लागला तर बघू. आता मला सांगा आता 37 च्या पाड्यामध्ये 9 आहे का हो? हे नसणार आहे बाळांनो. तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे मोठ्या संख्येने जर लहान संख्येला भाग जातो का नाही. मग मोठ्या संख्येने लहान संख्येला ज्यावेळेस भागतो ना त्यावेळेस डायरेक्ट इथं दशांश चिन्ह घ्यायचं. कारण 37 च्या पाड्यामध्ये 9 कुठंच नसणार आहे, त्यामुळे इथं आपण घेतोय दशांश चिन्ह. म्हणजे इकडे घेतो 0 म्हणजे 0 पॉईंट लिहितो आणि ह्या 9 च्या खाली काय करतो 0 लिहितो. ठीक आहे. आणि हे 9 म्हणजे या 9 ला परत 10 न गुणतो म्हणजे येतं 90. आता मला सांगा 37 च्या पाड्यामध्ये 90 आहे का? पहा 90 नाही, पण 90 ला जवळची संख्या आहे. 90 ला जवळची संख्या कोणती आहे हो? 74 आहे. 74 आहे. लक्षात ठेवा. 111 90 पेक्षा मोठे आहे. ही 74 म्हणजे 90 ला जवळची संख्या 74 आहे. आता ही 74 संख्या किती नंबरला आहे? 2 नंबरला. मग ज्या नंबरला आहे ना तो नंबर वरती लिहितो आपण आणि त्या दोघाचा म्हणजे 37 दोन्ही 74 आहे ना ते खाली लिहितोय बघा आणि ह्या दोघाची वजाबाकी करतो. आता पहा मला सांगा ह्या शून्यातून 4 जात नाही म्हणजे इथं 10 समजतो. 10 मधून 4 गेले 6 घेतलेला हातच्या दिला 7 आणि 8 परत हे 8 आहे ना ह्या 9 मधून गेले उरला 1 झालं 16. परत 37 च्या पाड्यामध्ये 16 नाही म्हणजे परत डबल डेसिमल पॉइंट घेत नसतो, एकदाच असतो. परत ह्या 16 वरती 0 घेतो आपण झालं 160. आता 37 च्या पाड्यामध्ये 160 आहे का? पहा नसेल तर 160 ला जवळची संख्या कोणती आहे? पहा 160 ला पण 160 च्या आत कोणते हो? 148. ती किती नंबरला आहे? 4 नंबरला. तो नंबर वरती लिहा. ठीक आहे. म्हणजे किती आलं 148. ह्या दोघांची वजाबाकी करा. परत 10 तून 8 गेले 2 उरले घेतलेला हातच्या देऊन टाकला. परत तिथं 6 आहे आणि ही 4 आणि 1 हातच्या आलेला 5 म्हणजे 6 मधून 5 गेले उरला 1 आणि ही एकातून 1 गेले 0. पुढे हातच्या येणार नाही बाळांनो कारण 6 तून 5 जातं. ठीक आहे. हिथं हातच्या कसा आला? 0 तून 8 जात नव्हतं म्हणून आपण हातच्या घेतला होता. 10 झालं. 10 तून 8 गेले 2 मग हिथं जे हातच्या घेतला तो इथं दिला म्हणजे 4 आणि 1 5. आता 5 6 तून जातंय म्हणजे 1 उरलं
त्यामुळे पुढे हातच्या ना एकातून एक गेले 0. आता झाले 12. परत ना 37 न 12ला भागा, 12ला भाग जातोय का बघा, नाही. त्याच्यावर घ्या 0, झालं 120. आता 37च्या पाड्यामध्ये 120 आहे का पहा, नसेल तर 120 ला जवळची संख्या कुठली, 111. किती नंबरला हो, 3 नंबरला. ती 3 नंबर इथं घ्या. ठीक आहे, म्हणजे 37 त्रिक 111. ह्यांची वजाबाकी करा बाळांनो. परत पहा, शून्यातून 1 जात नाही म्हणजे इथं हातच्या घेतो. मग 10 ने 1 गेले 9, घेतलेला हातच्या दिला. ही 1 आणि ही 1, 2, दोनातून 2 गेले 0 आणि एकातून 1 गेले 0. पहा आता परत आलं 9. परत 9 ला भाग जात नाही 37 न, म्हणजे 9 वर घेतले 0, झालं 90 बाळांनो. ठीक आहे, आता परत 37च्या पाड्यामध्ये 90 आहे का पहा, नाही. पण 90 ला जवळची संख्या कुठली, 74. आणि ती किती नंबरला, 2 नंबरला. म्हणजे पहा परत 2 रिपिटेशन आलं. पहा परत 2 रिपिटेशन ला, म्हणजे किती आलं हो, 74. आणि परत ह्यांची वजाबाकी केली तर तुमचं किती राहिलं, 16 आलं. ठीक आहे, म्हणजे पहा बाळांनो काय झालं माहिती आहे का, हे परत 90, परत 74, 90 74, परत 16, म्हणजे त्याच्यावर घेणार 0. म्हणजे रिपिटेशन चालू झालं. हे काय झालं, रिपिटेशन चालू झालं. म्हणजे तुम्ही इथं काय म्हणताय पहा, थोडक्यात नाऊ देअर विल बी अ रिपिटेशन. पहा नाऊ देअर विल बी अ रिपिटेशन. पहा विल बी रिपिटेशन. नाऊ देअर विल बी अ रिपिटेशन. पहा म्हणजे हे परत पुनरावृत्ती चालू झाली. म्हणजे हे जे आहे ना अखंडित दशांश रूप आहे बाळांनो. हे रूप कसलं आहे, अखंडित, म्हणजे नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे. मग इथं लिहायचं जे आन्सर आहे ना ते असं लिहिणार तुम्ही 0.243 आणि वरती रेकरिंगचं सिम्बॉल म्हणजे डॅश करायचा. कारण ह्याचा अर्थ काय माहिती आहे का, परत तेच येते बघा, 2 4 3, परत तेच येणार बघा. आता इथं किती आलं, 2 आहे. परत 6 वर्ष घेतलं, परत 3 येते, परत ना 2 येणार, म्हणजे 2 4 3 2 4 3 अशा पद्धतीने रिकरिंग. म्हणजे हे जे आहे ना बाळांनो, हा डेसिमल फॉर्म आहे ना कोणत्या टाईपचा आहे, थोडक्यात नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. ठीक आहे बाळांनो, हे एक्झाम्पल 1 झालं. आता एक्झाम्पल 2 आहे ना बाळांनो, आपण सेकंड डेफिनेशन मध्ये नॉन टर्मिनेटिंग मध्ये घेतलं होतं ना, तेच आहे 18/42. आता ह्याच्या नंतरच एक मी घेतोय, एक लास्टच घेतो कोणतं तरी, आणि तुम्हाला राहिलेली मग 2-3 सॉल्व्ह करायचे आहेत. मी असं घेतोय ते पहिल्यांदा की -103/5. ते एक्झाम्पल नंबर 4 आहे. पहा एक्झाम्पल नंबर 4 असा आहे -104/3. पहा नाही सॉरी, -103/5. -103/5. ठीक आहे बाळांनो. आता हे सेकंड रॅशनल नंबर आहे. आता तुम्ही म्हणताल या ठिकाणी मायनस आलेला आहे बाळांनो. पहा आता ह्याच्या पुढे आपल्याला टेबलची काही गरज भासलेली नाही, त्यामुळे टेबल नाही लिहिला तर चालतंय. याच ठिकाणी आपलं झालं नाऊ देअर विल बी अ रिपिटेशन, म्हणजे हे रिपीट येत गेलं, म्हणजे नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आला, म्हणजे अखंडित दशांश रूप. आता सेकंड एक्झाम्पल असं आहे पहा आपलं की -103/5, म्हणजे -103/5. आता -103/5 आहे ना बाळांनो, तरी ह्याचा आन्सर लिहिताना पहिल्यांदा हे गिव्हन मध्ये लिहा. आन्सर गिव्हन जो दिलेला रॅशनल नंबर आहे ना तो लिहा -103, म्हणजे -103/5. आता पहा ठरलेल्या पद्धतीनं 5 आणि 103 एका पाड्यामध्ये नाही, किंवा 5 ने 103 ला भाग जात नाही, किंवा 103 न पण 5 ला भाग जात नाही. मग काय करायचं बाळांनो, याच्या पुढे सरळ बरोबरच चिन्ह ठेवा आणि नेहमीची भागाकाराची पद्धत वापरा. नेहमीची भागाकाराची पद्धत म्हणजे पहा तुम्ही आता कशाला कशाला भागताय हे महत्वाचं आहे बाळांनो. पहा कशाला कशाला भागताय हो, 103 ला 5 न भागताय. छान, म्हणजे 103 ह्याच्यामध्ये येणार आणि 5 ह्याच्यामध्ये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल त्या मायनसचं काय करायचं बाळांनो. मायनसचं काही करायचं नाही, मायनस आन्सर मध्ये अगोदरच देऊन ठेवायचं. ठीक आहे, मायनस आन्सर मध्ये अगोदर, कारण हा भागाकार आहे. तुम्हाला माहित आहे -/+- मायनस सूत्र असतं, किंवा +/- असतं. इथं एकच मायनस, त्यामुळे आन्सर मध्ये आहे असं मायनस द्यायचं. आणि आता 5 ने 103 ला भागताय, मग काय करायचं पहा, 5 चा पहिल्यांदा पाडा लिहून काढा बाळांनो साईडला सांगितलेल्या पद्धतीनं. पहा 5 एके 5, 5 दुनी 10, 5 त्रिक 15. ठीक आहे, 5 चोक 20, 5 5 25, 5 सख 30, 5 7
35 75 40, ठीक आहे पहा 75 40 5 90 45 आणि 5 10 50. पहा बाळांनो, पाडा सोपा होता त्यामुळे आपण लिहिला पण मगाशी 37चा पाडा होता आपण तयार करून लिहिला, 7 पर्यंत लिहिला. त्याच्या पुढे लागला असता 8 पर्यंत लिहिला असता, पण आपल्याला थोडक्यात 2 3 आणि 4 नंबर पर्यंतचे टेबल लागले. ठीक आहे पहा. आता मला सांगा, पहिल्यांदा 103 आहे बाळांनो, हा भागाकार येणं खूप महत्वाचं आहे. आता 103 ला डायरेक्ट भाग घालवायचा नाही, तर पहिल्यांदा ह्या दोन संख्या आहेत ना, दोन अंक आहेत ना लास्टचे, युनिट प्लेस आणि 10th प्लेसचे, ते झाका. म्हणजे राहिले किती हो, थोडक्यात 1 राहिले. मला सांगा आता 5च्या पाड्यामध्ये 1 आहे का पहा हो. नाही, 5च्या पाड्यामध्ये 1 आहे का नाही. तर काय करा, आता 5च्या पाड्यामध्ये 1 नाही, तर त्याच्यावरती पुढचा अंक घ्या. आता किती झालं, 10 झालं. म्हणजे 10 झालं. ठीक आहे. आता मला सांगा, याला एक अंडरलाईन करा 10. आता 5च्या पाड्यामध्ये 10 आहे का, आहे. पहा 5च्या पाड्यामध्ये 10 आहे. किती नंबरला आहे, 2 नंबरला. म्हणजे ही जी 2 आहे ना नंबर, तो वरती लिहा. पहा इथं डायरेक्ट शून्याचा भाग बसत नाही बाळांनो, कारण 5 पेक्षा मोठी संख्या आहे. 103 5 पेक्षा मोठी आहे. लहान असती तर पहिल्यांदा शून्याचा भाग बसला असता, म्हणजे पॉइंटचा. ठीक आहे. म्हणजे किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे. पहा म्हणजे 5 2 10, ह्या दोघांचा गुणाकार इथं लिहा आणि दोघांच्या आता ह्या वजाबाकी करा बाळांनो. 5 शून्यातून 0 गेले 0 आणि एकातून 1 गेले 0च. ठीक आहे. आता पहा, आता आपण फक्त 10 ला भाग घालवलेला आहे बाळांनो. हो का, 5 2 10, 3 झाकलेला आहे. पहिला असं केलं, 5च्या पाड्यामध्ये 1 होतं का, नव्हतं. परत त्याच्यावर 0 सोडलं म्हणजे 10 झालं. आता 5च्या पाड्यामध्ये 10 आहे का, आहे. किती नंबरला, 2 नंबरला. म्हणजे 5 2 10 आणि 10 न 10 गेले 0. आता हे जे 3 उरले ना, ते बाळांनो खाली एरो करून घ्यायचं. पहा एरो करून घ्यायचं म्हणजे झालं 3. आता परत 5च्या पाड्यामध्ये 3 आहे का हो, कुठं नाही. पहा 5च्या पाड्यामध्ये 3 आहे का, नाही. आता मात्र पहा, आपण इथं काय केले पहा, 5 2 10 केलेलं आहे डायरेक्ट. 5 2 10 केलेला आहे. आता 5च्या पाड्यामध्ये आहे ना बाळांनो, 3 आहे का पहा, कुठं आहे का हो 3, नाही. मग मला सांगा आता काय करणार. आता हे डायरेक्ट 3 घेतले बाळांनो, डायरेक्ट 3 घेतले ना, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं पहा. हे डायरेक्ट 3 वरती आता इथे डायरेक्ट 0 घेता येत नसतो, तर ह्या 2 वरती पहिला 0 घ्यायचा आणि 3च्या खाली 0 लिहायचं बाळांनो. आणि मग काय करायचं, थोडक्यात तिथं दशांश चिन्ह घेतोय आपण. कारण बघा ना, आता 5च्या पाड्यामध्ये 3 आहे का हो, 5च्या पाड्यामध्ये 3 नाही. आणि जर म्हणजे मोठ्या संख्येने लहान संख्येला भाग घालवायचा असेल तर आपण दशांश चिन्ह घेतो. पण दशांश चिन्हाच्या अगोदर 0 घेणं गरजेचं आहे. काय गरजेचं आहे, कारण बाळांनो ह्या 5च्या पाड्यामध्ये 3 नाही. ठीक आहे. आणि जर असा नसेल तर आपण 0 पॉइंट लिहितो, लक्षात ठेवा. म्हणजे इथं 1 0 घेतला आणि आता ह्या 3 वरती तुम्ही 0 घेऊ शकता, म्हणजे झालं 30. बाळांनो समजलं का बघा. 5च्या पाड्यामध्ये 1 नव्हतं, मग आपण त्याच्यावर घेतलं 0, झालं 10. मग 5च्या पाड्यामध्ये 10 आहे, किती नंबरला, 2 नंबरला. 5 2 10. ठीक आहे बाळांनो. आता काय केलं, 10 न 10 गेले 0, उरलेले वरचे 3 घ्यायचे होते डायरेक्ट. मात्र ह्या 3 ला भाग जात नव्हता, त्यामुळे आपण इथं दशांश चिन्ह घेतलं. म्हणजे पहिल्यांदा त्याच्या अगोदर 0 घेणं गरजेचं होतं. ठीक आहे बाळांनो. म्हणजे 0 घेतलं आणि मग परत ना 3 लिहिलं आणि ह्या 3 वरती काय घेतलं, 0 घेतलं, म्हणजे 30 झालं दशांश चिन्ह असल्यामुळं. आता मला सांगा, परत 5च्या पाड्यामध्ये 30 आहे का हो, पहा बर, आहे बाळांनो. बघा 5 सख 30, 6 नंबरला आहे. मग ज्या नंबरला 30 आहे ना, तो नंबर वरती 6 आणि या दोघांचा गुणाकार खाली आणि 0. मग मला सांगा, थोडक्यात आपली दोन्ही टाइपची एक्झाम्पल झाली बाळांनो. बघा एक्झाम्पल नंबर 1 सोडवलं आपण, ते नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म मध्ये आलं, म्हणजे अखंडित दशांश चिन्हाच्या स्वरूपामध्ये आलं. का आलं, कारण त्याची बाकी आहे ना, परत म्हणजे 0 आलीच नाही, परत तेच ती येत चाललेली आहे. म्हणजे त्याचा क्वोशंट भागाकार आहे ना, परत तोच येत चाललेला आहे. 243 243 243 असा येत चाललेला आहे. म्हणजे बाकीचा एंडच होई नाही. आता पहा, या ठिकाणी तुमची रिमाइंडर आहे ना, म्हणजे बाकी आहे ना, ती 0 आलेली आहे. आणि मग आपण पहिली डेफिनेशन पाहिलेली आहे. पहा, ज्या रॅशनल नंबरची रिमाइंडर 0 येते, त्याचा जो क्वोशंट असतो ना,
तो टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म मध्ये असतो. म्हणजे ज्या परिमेय संख्येचा पहा, ज्या परिमेय संख्येची बाकी शून्य येते त्या परिमेय संख्येचा भागाकार आहे ना तो खंडित असतो. खंड झाला नाही इथं बाळांनो. आता मला सांगा ना बा, 5 ने शून्याला भागलं उत्तर पुढे शून्यच येत जाणार आहे. म्हणजे 5 ने शून्याला भागलं उत्तर पुढे शून्यच येत जाईल ना, कारण आता काय वरती संख्या राहिलेली नाही, फक्त शून्य. म्हणजे लक्षात ठेवा भागाकार इथं संपला. किती आला? 20.6. म्हणजे पहिलं तर वजा आहेच आणि 20.6 म्हणजे -20.6 हे उत्तर आलं. म्हणजे हे बाळांनो झालं तुमचं टर्मिनेटिंग आणि हे झालं नॉन टर्मिनेटिंग. जर नॉन टर्मिनेटिंग असेल तर वरती डॅश मारायचा, जेवढेची पेर होती तेवढेची, आणि टर्मिनेटिंग म्हणजे खंडित असेल तर डॅश मारायची गरज नाही बाळांनो, ऑटोमॅटिक त्याचा खंड होतोच. म्हणजे तिथं बाकी किती येते? शून्य येते. बाळांनो समजलं? एक्झाम्पल 1 आणि एक्झाम्पल 4 जे आपण घेतलेलं आहे बाळांनो ते प्रॅक्टिस सेट 1.3 मधला आहे. आता यामध्ये ना बघा एक्झाम्पल 2, एक्झाम्पल नंबर 3 आणि एक्झाम्पल नंबर 5 तीन एक्झाम्पल आहेत. तिन्ही एक्झाम्पल ज्या पद्धतीने आपण आता डेफिनेशन मधली 2 आणि ही 2 त्यामध्ये पण मला वाटतं एक्झाम्पल नंबर 2 झालेला आहे. आपण डेफिनेशन मध्ये घेतलेलं आहे का? 18/42 म्हणजे 18/42 हे पण एक्झाम्पल घेतलेलं आहे. म्हणजे एक्झाम्पल 2 पण झालं, 1 झालं, 2 झालं, 3 राहिलं, 4 झालं, 5 म्हणजे फक्त 3 आणि 5 2 एक्झाम्पल राहिलेत बाळांनो. दोन्ही एक्झाम्पल आहे ह्या पद्धतीने व्यवस्थित लिहायचे आणि त्याचे ना डेसिमल फॉर्म व्यवस्थित लिहायचे बाळांनो. ओके, थँक्स. समजलं? डू यू अंडरस्टँड? गुड.